विदर्भातल्या कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक पिकांना बडीशेप आणि ओवा हे पूरक पीक ठरू लागलंय। त्यामुळे अनेक शेतकरी बडीशेप आणि ओवा पिकाची प्रायोगिक तत्वावर लागवड करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यवतमाळ जिल्ह्यामधल्या मांडवा गावातील प्रयोगशील शेतकरी गजानन क्षीरसागर यांनी आपल्या अर्धा एकर क्षेत्रात बडीशेप पिकाची लागवड केली। त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून मोफत बियाणं पुरवण्यात आलं होतं। यापूर्वी गजानन आपल्या शेतात आंतरपीक स्वरूपात बडीशेपीची लागवड करत, मात्र स्थानिक बाजारात बियाणं उपलब्ध होत नसे, त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात लागवड करता येत नव्हती। यंदा मात्र त्यांना RF 101 हा वाण मिळाला। बडीशेप पिकाचा कालावधी हा 150 ते 160 दिवसांचा आहे। विदर्भातल्या हवामानामध्ये सपाट वाफ्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 2 ओळीत 60 ते 75 सेंटीमीटर अंतर आणि 2 रोपात 30 ते 35 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन पद्धतीनं लागवड केल्यास हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं पुरेसं आहे। सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या जमिनीत बडीशेपीची लागवड करता येते। दमट व ढगाळ वातावरण बडीशेप पिकाला मानवत नाही, म्हणून महाराष्ट्रात रब्बी हंगामात सोपीची लागवड फायदेशीर ठरते। कोरडवाहू शेती जास्त केल्या जाते आणि कापूस यवतमाळ जिल्ह्यातला मेन पीक आहे, त्यालाही फाटा देत हे कमी पाण्याचं आणि जरी ड्युरेशन जास्त असेल 5-5.5 महिन्यापर्यंत त्याला काळ घेतलं तरी याचं उत्पादन चांगलं येऊ शकतं। हे असं शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन याची पेरणी करावी असं मला तरी वाटते। हे जे पीक आहे सोपेचं हे एकरी 20,000 रुपये क्विंटल या रेटनं म्हटलं 4 क्विंटल जरी म्हटलं तर 80,000चं पीक होऊन राहिलं। तर इतक्या कमी खर्चात इतक्या कमी पाण्यात जर शेतकऱ्यांना हे पीक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी घेणं हे आजची काळाची गरज आहे। बडीशेपचं अधिक उत्पादन घेण्याकरता लागवडीपूर्वी शेतात सेंद्रिय खत मिसळावं, तसंच रासायनिक खतांचा वापर केल्यास बडीशेपीचं उत्पादन चांगलं होतं। या पिकाकरता पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। बडीशेपीची चव त्याच्या दाण्याच्या आकारावरून ठरते, त्यामुळे फुलं आल्यापासून 30-40 दिवसांनंतर रंग पिवळा व्हायला सुरुवात झाल्यावर बडीशेपची काढणी करावी। फांद्यांवरचे आंबेल काढून त्याचे ढीग सावलीत वाळवून नंतर काठीनं बदलून दाणे काढावेत। सोपीवर कीड आणि रोगाचं अतिक्रमण होत नाही, त्यामुळे या पिकाला फार खर्च येत नाही। गजानन क्षीरसागर यांनी अर्ध्या एकर क्षेत्रात बडीशेपचं 5 क्विंटल उत्पादन घेतलंय। प्रति क्विंटल 5,000 रुपये दरानं त्यांना बाजारभाव मिळालाय। शेतकऱ्यांना हे पीक अत्यंत फायदेशीर आहे। त्याचे अपेक्षित उत्पन्न 4 ते 6 क्विंटल पर एकर त्यांनी मला सांगितलं होतं साहेबांनी, पण त्याही पेक्षा उत्पन्न जास्त येईल असं अर्धा एकर मध्ये मला जवळपास हे तेवढं उत्पन्न होणार आहे। 1 एकराचं जेव्हा साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला मार्गदर्शन शिबिरमध्ये, तर ते अर्ध्याच एकर मध्ये मला तेवढं उत्पन्न होईल अशी माझी अपेक्षा आहे। आता जे आपण 10 प्लॉट दिलेले आहे हे बीजोत्पादनासाठी आपण दिग्रस तालुक्यातच यांचा जवळपास आपण 100 शेतकऱ्यांना देणार आहोत। म्हणजे 10 यावर्षी दिलेले हे 10 शेतकरी आणि दुसरे 90 शेतकरी अशी म्हणून आपण दिग्रस तालुक्यात जवळपास 100 शेतकरी प्रत्येकी अर्धा 1 एकर असं करून आपण हे क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत। शेतकऱ्यांनी रबी पिकात बडीशेप आणि ओवा ही 2 पिकं घेतल्यास चांगलं उत्पादन मिळू शकतं। गजानन क्षीरसागर यांनी अर्ध्या एकर क्षेत्रात केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय। इतर शेतकऱ्यांनी या मसाला पिकाची प्रायोगिक तत्वावर लागवड केल्यास त्यांना निश्चित फायदा मिळेल। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।